इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मेन रोड के बीचों बीच बना ड्रेनेज चेंबर जानलेवा, स्थानीय लोगों ने ड्रेनेज की पूजा कर किया विरोध। दरअसल सोलापुर जिले के मंदरूप गांव के मेन रोड पर ग्राम पंचायत की निगरानी में ड्रेनेज चेंबर और रास्ते का काम तो पूरा हुआ, लेकिन बनाने वाले ने ड्रेनेज चेंबर रास्ते के बीचों बीच बना दिया, जिस कारण हर दिन कई छोटे मोटे एक्सीडेंट होते रहते हैं। जहां स्थानीय लोगों ने ड्रेनेज चेंबर को रास्ते के किनारे करने को लेकर बार बार ग्राम पंचायत को निवेदन देने के बावजूद काम न होने पर ड्रेनेज चेंबर की पूजा कर स्थानीय प्रशासन का विरोध किया। मला वाटतं ते ग्रामपंचायतीने सांगितलं की यांचं माप घेऊन गेलेले आहेत। मला वाटतं तर हे माप घेण्यास इतपत एवढं काम मोठं आहे का? ब्रिज आहे का काय आहे? माप एक दिवस माप घ्यायला, एक दिवस हे काम करायला 5 मिनिटाचं काम आहे मित्रो। तर अजून देखील या ठिकाणी 1 महिनाभर 2 महिनाभर झालेलं आहे, तर कोणी केलेलं नाहीये। तर अजून किती लोकांना तुम्ही मारणार आहात? हे माझं ग्रामपंचायतीला प्रश्न असेल, कारण का एवढ्या लहान गोष्टी आपल्या बाजारपेठेमध्ये शिवबसव चौक बाजारपेठेमध्ये हा सर्वात मोठा खड्डा या ठिकाणी तुम्ही बघताय। तर लोकांना एवढं पंचायत आहे, तर साधं एक माणूस जरी इथं थांबलं तर जाण्या येण्याची रस्ता या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही आहे। गाडी आता माझ्या मागून तुम्ही बघताय, तर या ठिकाणी पिकअप थांबलेलं आहे। फक्त मी एकटा जर थांबलो तर गाव बंद होईल, हे पोझिशन असताना देखील आपले ग्रामपंचायत या ठिकाणी लक्ष देत नाही। एवढी दुर्दैवी हे विषय वडीलधारी मंडळी देखील सांगून देखील त्यांनी हे काम हाती घेत नाहीत। मला तर वाटतं काय काम करायचं, काय मागणी तुम्हाला ग्रामपंचायतीला सांगायचं माझं एवढंच उद्देश आहे, याच्यावर अजून एक प्लेट जर बसवलं तर होऊन जाईल, आणि थोडस वरती जर उचलून हाईट जर केला तर येण्या जाण्याचं चेंबरचं काम जर येण्या जाण्याचं सुरळीत होईल। एवढंच काम आहे, 10 ते 15 मिनिटाचं काम आहे। मला वाटतंय महिना 1.5 महिना झाला याच्यावरती विषय चालू आहे। तर कालच एक मुलाचं मी मगाशी सांगितलो, आपल्या गावामध्ये त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही, सोलापूरमध्ये गेलं। असलं मोठं मी आज गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे।